रात्री आम्ही एका क्लबला गेलो होतो, त्याचे काही फुटेज वगैरे मी अपलोड करेल नंतर. तर थोडंसं लेट झालं आहे त्याच्यामुळे ठीक आहे, आज ब्रेकफास्टला स्टार्ट करूया. आता आपण कुठे चाललो जातो? आज चाललं आपण उलू वाटू, काल गेलो उलू झालो. आज कुठे चाललंय? उलू वाटू. ओके. काय चाललोय तर आहेच बीचेस टेम्पल्स कल्चरल ॲक्टिव्हिटी एवढंच आहे. आणि आज सो ओके, उलूवाट आणि ते बीच कोणतं आहे आपल्या याच्यामध्ये आज? पांडवा आणि सुलतान. अच्छा, समथिंग लाईक दॅट. तर हे बीचेस वगैरे आहे. आजचा ब्रेकफास्ट ओनली फ्रुट्स. Shadows creeping round the block at night. Deep bass banging feels just right. Strong vibes rolling, drum line heavy. This groove's alive, keep your tempo steady. Feel the heat, let it rise in your chest. Bounce to the rhythm, no need for तर आपण आता कल्चरल पार्कला आलोय. मला लोक किती हिंदुझम थोडंसं आहे आवडीचं. हां, इथं 85% पॉप्युलेशन आहे ना हिंदू आहे बरं का. तर मोस्टली आपल्या लोकांमध्ये आणि ह्या लोकांमध्ये खूप जास्त सिमिलरिटी बघायला मिळते आपल्याला. पण बघूयात कल्चरमध्ये इन केस जर काही डिफरन्स आणि यांच्यामध्ये काय मिळतं. The gateway to greatness begins at Plaza Bhagwan. For you, for the pizza, this is one for you, and then this is two. Okay. So you can go from this way and then long way over there. Okay, for the entrance. ओके, Thank you so much. थँक्यू. बस हे आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. इन केस कोणाला तर लागलं तर एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवू याच्यावरती की एक्झॅक्टली प्राइजिंग डिस्ट्रीब्युशन कसं केलं आहे मेक माय ट्रिपने. आणि हां, इथे प्रत्येक प्लेसवर पोहोचल्यावरती हे एक फोटो काढून घेतात की हा या ठिकाणी एक्झॅक्टली ड्रॉप केलं आहे का. म्हणजे ते शुअर पण करतायत की ठीक आहे आम्ही फिरतोय तर करेक्ट जागी फिरतोय का म्हणून. हिअर वी गो GWK कल्चरल पार्क. On the corner where the shadows creep, whispers of the city, secrets they keep. Underneath the street lamps steady burn. Life's a game of dice, wait in your turn. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. Concrete jungle beats in the air, dreams take flight, but beware, beware. एखादा स्पॉट मिळाला तिथे आम्ही फोटो काढले असं होऊ नाही शकत.
गाईज हे काय बोलतोय कळत लफडा आला काहीतरी डंगरानगरी भांडणाला वाटते. डंगरानगरीला काय कळत नाही काय ते बोलतात आणि आपल्याला कळत नाही. कोणाला कळालं तर कमेंट मध्ये सांगा मला ट्रान्सलेट करून. गिव्ह मी ओढून ओढून जायचा बा तू. 80 वय झालंय कधी हॉस्पिटलमध्ये याला. ओ माय गॉड. प्लाझा विष्णू. ओके. हे मात्र चालतंय ना. या बुड्ढ्यांच्या ग्रुपमध्ये आपण खडकलोय काय माहिती. भारी आहे बघ ना. ओके सॉरी. हे बघ हे सुद्धा दिस टायटन गरुडा. ताहाचे रील्स ऑन द वे आहेत. डिड यू लाईक इट? चला नेक्स्ट स्पॉटवरती. काल मी ठरवलंय, काल आम्ही एका स्पॉटवर 2 तास घालवले होते या फोटोंच्या नातामध्ये. आज जेवढं पॉसिबल होईल तेवढं लवकर सगळ्या गोष्टी करायच्यात, पण बघूयात किती होईल ते कवर. म्हातारा काही बसत नाहीये. काय वाटतंय तू सांगशील का म्हातारपणात एवढं चिडकं? काय चिडके काय ते त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिकने इथलं पीसच घालवलं सगळं. नमस्कार मंडळी, मी मयूर बोलतो. ओके, तर हा हरियाणाचा माणूस मिळाला होता आम्हाला. आणि हा कुठे? इन्स्पेक्टर ऍक्च्युअली. हा इन्स्पेक्टर आहे. येस. आणि मेजरली खूप सिटीमध्ये काम केलं त्याने. छान आहे म्हणजे माणूस तो. हां, आणि खूप कोल होता. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आम्ही ज्या प्लेसवरून वरती चाललो आहे तिथे फक्त एक शिवाजी जो स्टॅच्यू तिथे आपण फोटो काढलेत ऑलरेडी. लांबून तो खूप दिसतोय. इन शॉर्ट की तो आपल्याला प्लेनमधून पण दिसला होता. तो इतका मोठा आहे स्टॅच्यू. तर अदर दॅन स्टॅच्यूवरती काहीच नाही आहे. आणि आपल्याला एक ऑप्शन आहे की बग्गीचा ऑप्शन आहे. हा आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हता, पण बग्गीने जर जायचं ठरवलं तर 40K म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 550 समथिंग अमाऊंट लागेल आपल्याला. तर एवढे तर घालवणं वरतीच नाही वाटलं. तेवढ्यामध्ये जेवण होऊन जाईल एकाचं. एक रोटी की कीमत तुम का जाना बाबू भैया. रोटी की कीमत बहुत लंबी है बेटा. हमको यार इधर से ऊपर जाना पड़ता है. दाखव मागा किती मोठं आहे. एवढं चालून आलंय. अजून खूप चालायचंय वरती. खूप जास्त गरम होतंय. खूप जास्त. हा 44 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे लिटरली काल पाऊस होता इथं आणि आता टेम्परेचर एवढं जास्त वाढलेलं आहे. पण आता असं आहे की एवढं लांब आलोय, परत येणार नाहीये म्हणून आम्हाला जायचंय वरती. पण आता
तर ठीक आहे, छान माणूस होता. तर त्याचं तेच म्हणणं होतं इन शॉर्ट की जाऊ नका वरती, काही नाही आहे. बट पैसे भरे हैं इतने तो वसूल तो करेंगे ही. जाना पडेगा, अबे प्राइस पे फिर से नहीं आएंगे यहाँ पे तो. असंच म्हणून जीव काढलाय मला सगळ्या स्पॉटला. एवढं बघून खाली जाऊ आता. प्रॉब्लेम हा आहे, सकाळी खाल्लंय 9 वाजता, आत्ता वाजलेत 1. मस्त भूक लागली आहे. पाण्याची बाटली भेटली, ती पण कितीला? 25 की म्हणजे अराउंड 50 50 180 रुपयाला. 180 रुपयाला एक पाण्याची बाटली भेटली आहे. मयूर हे बघ, ओम व्हॉट पुढे काय नाव हिच्यासोबत हिच्यासोबत नाही याच्यासोबत असं काय सेम सेम पण डिफरंट. ओमकार सोबत फोटो टाकून काय. 1 मिनिट थांब. कसं वाटतं माझं गाणं? एक नंबर. आपल्याला एक तबलावाली भेटली, तबल्याला नाही पियानोवाली भेटली आहे. ती आता मस्त की काम करणार, मस्त की आपल्याला पार्ट टाइम जॉब करणार, मस्त की आज पैसे भेटणार, पैसा पैसा पैसा. 1800 रुपये नॉट वर्थ इट. तर स्टॅच्यू इथे वेगळे पैसे होते आणि वरती स्टॅच्यू मध्ये जाण्याचे पण 1800 रुपये पर पर्सन, आपले इंडियन रुपीज नसतात. तर आय डोंट थिंक ते वर्थ इट असणार आहे की त्याच्यामध्ये कायच बघणार आहे. बुर्ज खलिफा असता तर गोष्ट वेगळी होती. 1600 रुपये पर पर्सन आहे, हा. काही खास नाही. हा, बुर्ज खलिफा नाही हा, पण ठीक आहे म्हणजे असेलही छान, बट सध्या आमच्यासाठी ते वर्थ इट नाही आहे. इफ जर कोणाला पाहिजे असेल तर पाहू शकता. आणि आपण एवढं दमल्यानंतर आईस्क्रीम तर नक्कीच ट्राय करू आपण आता. तेवढे करू शकतो कारण की पोट तर इम्पॉर्टंट आहे. हो, आणि यांच्याकडे एवढे सारे फ्लेवर्स अवेलेबल आहेत. ऐकू शकतो, ऐकू शकतो मला. पुढे जाऊन ओके, तर आपण त्या प्लेसवरून आलोय. यू कॅन सी इन द बॅकग्राऊंड. पण तिथे किती होते चार्जेस आपले? 1800 रुपये बरं झालं एकाचे. 1800 रुपये होते. वर्थ इट होते म्हणजे तिथे थोडंसं दुबई सारखं जसं त्यांनी ॲनिमॅटिक फील देण्याचा 23 मजल्यावर हा ॲनिमॅटिक फील देण्याचा प्रयत्न केलाय. 24 मजल्यावरती आय नो डिफरन्स आहे, बट प्राइस मध्ये पण डिफरन्स ऑब्विसली असणार आहे. काहीच नाहीये. दुबईला 3 का 3.5 रुपये पर पर्सन तिकीटवर जायचं आणि ऑब्विसली दुबईची बघणार खूप वर्थ इट आहे बिकॉज दुबई येते, मी बघितलंय. सो आय कॅन. ठीक आहे. हा, दुबईवाले ठीक आहे. तर वर्थ इट होतं, बट इतकंही नव्हतं. तर आम्ही 1800 रुपये देणं अवॉइड केलं आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्लं, ते तुम्ही पाहिलंच असेल. पण आईस्क्रीममध्ये पण त्यांनी लिटरली कॅश नाही आहे, तर मग पेमेंट करायचं तर 50K घ्यावाच लागतील कंपल्सरी. हां, मिनिमम घ्यावाच लागतील तरच कार्ड ॲक्सेप्ट केलं जाणार आहे. असं म्हणून 50K आम्हाला भरावाच लागेल. प्रॉब्लेम हा आहे की इथे कॅश ॲक्सेप्ट करत नाही. आमचा डेली खर्च म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट असतो, तो आपण फुलच करून घेतो आणि संध्याकाळी अवॉइडच करतो. म्हणजे आम्ही जेवण करतच नाही शक्यतो, घरचे वक्ती म्हणून असं काय नाही, पण बट अवॉइडच करतोय. म्हणजे लाईट काहीतरी खाल्लं किंवा घरून जे आणलं असेल ते खाणार आहे आणि एकच टाइम आम्ही खातोय. की म्हणजे टू बी ऑनेस्ट सांगतो, घरा म्हणजे जिथे राहतो त्याच्यापासून थोडंसं हॉटेल्स थोडेसे लांब आहेत. लांब म्हणजे मेन रोडला आहेत आणि मधला एरिया थोडा सुनसान म्हणजे जरी पण ते पण असलं तरी पण प्राइसिंग सुद्धा जास्त आहेत म्हणून आम्ही अवॉइड करतोय ऑनेस्टली. आणि काही जगात म्हणजे हमला तेही होतंय. कॉल 911 गाईज, दिस साइन आय नीड हेल्प. ठीक आहे. तर डेली खर्च आमचा एवढं कमी करून सुद्धा 5000 होतोय डेली खर्च. तर इन केस जर तुम्हाला यायचं असेल बालीला
तर आय विल सजेस्ट की जेवढे दिवस यायचे त्या दिवसाचा 5,000 खर्च धरून तुम्ही चला. ॲटलिस्ट डेली 5,000 तरी तुम्ही कॅल्क्युलेशन धरून तेवढी तरी कॅश आणलीच पाहिजे, कारण की इथे ATM लवकर काही मिळत नाही आहेत. म्हणजे आहेत नाही असं नाही, पण लागतात त्याच्यात तेवढे. तर हां, ते अवॉइड केले. आणि आता आपण आय डोंट थिंक की आता काही बघू इथून, आणि मोस्टली जेवण करायलाच जाऊयात. तर पाहूयात पुढचं नियोजन कसं होतं आहे. इथून आता आपल्याला बीचवरती जायचं आहे, तर पाहूयात तर बीच वगैरे कसे राहतील ते. टिल देन काही व्हिडिओज वगैरे इथे तुम्हाला दिसतील. सांगतो इथं काही घ्यायचं नाही, मग वेस्ट चहा खायला आलाय ना. तर आपण आपल्या नेक्स्ट बीचवर आलोय. बीचचं नाव आहे पांडवा बीच, आणि याचे काही सिनेमॅटिक व्ह्यूज आपण पाहूया 360 मध्ये. आणि आय होप ते खूप आवडतील तुम्हाला, कारण की हा बीच इतका क्रिस्टल क्लिअर आहे ना, म्हणजे कांट से की व्ह्यू खूप मस्त आहे. म्हणजे याला कॅमेरामध्ये तर ऑब्विसली जस्टिस नाही करता येणार आहे. तर बघूयात कसं दिसतंय. लेट्स गो. फॅन फॉलोअर्स